गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शुकासारिचे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोत्यांना नेहमीप्रमाणे माझी विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करावे आणि शेअर करावे। आपण जे निरूपण बघतो आहे ते निरूपण संसार मोहीचा नासका विवेक करावा नेटका नेटका करता फिका होत जात याच्यावर आपला आज आणखी एक कडी तिच्यावर मी आज निरूपण करतो आहे। आणखी याच्यापूर्वी आपण प्रपंच नासका कसा आहे, मनाचा मनोनिग्रह कसा करायचा आहे, आधार कुठला घ्यायचा, कामक्रोधानं शांत कसं करायचं या बाबतीत आपण निरूपण पूर्वीच्या भागामध्ये बघितलं आहे। याच्यामध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट म्हणजे समर्थांनी आपल्याला सांगितलेली आहे की ती गोष्ट अशी आहे त्यांची, म्हणजे गोष्ट म्हणण्यापेक्षा ती ओवी अशी आहे त्यांची की क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे। समर्थ सांगतात आहे की क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूच शोधून पाय। आता तुम्ही हे ज्या गोष्टी सांगितल्या की प्रपंचात कसं राहायचं, नियमबद्ध शिस्तीने कसं राहायचं, याच्यावर तुम्हाला क्रिया करायला हवी। क्रिया करायला म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला पाळायला पाहिजे, पण आपण पाळत नाही, ही पण त्यातलं खरी गोष्ट आहे की आपण पाळत नाही। त्याच्यामुळे क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे। म्हणजे जर तुम्ही जर त्याच्यावर क्रियाच केली नाही, हे जर तुम्ही पाळलंच हे नियमबद्ध जर नियम पाळलेच नाही तुम्ही आपल्या प्रपंचातले, तर तुम्हाला तर मग ते साध्य कसं होईल? प्रपंच तुमचा सुखकर कसा होईल? तुम्हाला प्रपंचात तुम्हाला नेहमी दुःखच तुमच्या पदरात पडतात आणि पडतात आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। आपण दुःखी राहतो। असं ज्या प्रपंचामध्ये सुखी असणारा माणूस असा एखादा सापडेल विरळ की जो मी प्रपंचात राहून सुखी आहे बा, असं तोंडाने लोक म्हणतात, पण तोंडाने म्हणून ते चालत नाही आहे की असं बोलून चालत नाही की मी फार सुखी आहे, पण त्याच्या मनात किती दुःख आहे ते त्यालाच माहीत असतं। हे लोक सांगत नाही बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे असं दाखवतात की बा एकदम प्रसन्न आहे, इधर चलो उधर चलो, मौज करो, खाओ पिओ जिओ, असे लोक आपल्याला दाखवतात, बाह्यदर्शनी दाखवतात, पण मनात त्याची स्थिती नसते। त्यांची मनापासून ते अत्यंत दुःखी असते। असा सांगणारा माणूस असं धरून चालला तुम्ही की निश्चित मनातून खिन्न आहे, दुःखी आहे आणि त्याला खूप दुःख आहे, त्याला ते दुःख त्याला सहन होत नाही, म्हणून आता काहीतरी आपलं लोकांना आपलं रूप दाखवायचं म्हणून तो रूप दाखवत असतो तो। म्हणजे क्रियेविना वाचाळता व्यर्थ हे जे समर्थ सांगतात इथे, तर आपल्याला क्रिया करणं आवश्यक आहे। आणि क्रिया म्हणजे कर्म। आपण जन्माला आल्यापासून आपल्याला कर्म करणं आवश्यक आहे। बरं लक्षात घ्या, सगळ्यात शेवटला आणखी महत्त्वाचा मुद्दा असा आहे या प्रपंचामध्ये की तुमचे कर्म कसे होतात आहे तुमचे। गीतेने हाच मोठा एक संदेश किंवा हाच मोठा उपदेश आपल्याला केला आहे की कर्मयोग आपल्याला सांगितला आहे। भगवान श्रीकृष्ण सांगतात ना की तुमचे कर्म, तुमचा जन्म झाला आहे तर जन्मापासून तुम्ही मृत्यू असेपर्यंत तुम्ही कर्मच करा, तुम्ही कर्मयोगी व्हा, असं श्रीकृष्ण म्हणतो आहे। कर्मसन्यास घेणं फार मुश्किल आहे आणि कर्मसन्यास होत पण नाही आहे। तर कर्मयोगाने तुम्हाला ते हे साध्य करायचं आहे। आणि गीता म्हणते तुम्ही 100 वर्ष जगा, ईशावास्य असं म्हणतं की तुम्ही 100 वर्ष जगा, पण ते कर्म करीत जगा। आता हे कर्म कसे करायचे, कर्म जगायचे कसे काय, याचा एक फार मोठा सिद्धांत सांगितला आहे गीतेमध्ये। तोच आपण आज सिद्धांत बघू, कारण की क्रियेविना वाचाळता व्यर्थ म्हणजे तुम्हाला कर्म करणं आवश्यक आहे। आणि मरेपर्यंत आपण काही ना काही श्वास तरी घेतो, पाणी तरी पितो, उठून तरी बसतो, काहीतरी आपले कर्म चालू असतात। तुम्ही असं म्हणू शकत नाही मी कर्माचा सर्वस्वी त्याग केलेला आहे। तर ही कर्म कशी करायची की ज्या कर्माच्या योगाने हा भवसंसार सागर आपल्याला तरून जायचा आहे। बघा, भगवंतांनी सांगितलं की तुम्ही कर्माच्या योगाने हा भवसागर किंवा संसार किंवा प्रपंचाचा सागर भवसागर हा तुम्ही तरून जाऊ शकता। पण तुम्हाला ती कर्म जशी सिद्धांताप्रमाणे सांगितल्या तशी करायला हवी। ती कशी करायची कर्म आपण आज तेच बघणार इथे। पण सगळ्यात पहिले ते म्हणतात की तुम्ही कर्माला आल्यानंतर तुमचा जो स्वधर्म जो आहे, स्वधर्माचरण जे आहे तुमचं, गीतेमध्ये स्वधर्माचरणावर जर तुम्ही बघितलं तर पहिले जे 2-3 अध्याय आहे, पहिले 5 अध्याय कर्मयोग गीतेत सांगितलेले आहे। आणि माऊलींनी त्याचं खूप सखोल असं विस्तार करून सखोल असं निरूपण केलं आहे त्याच्यावर। तर स्वधर्माचरण जे आहे, स्वधर्माचरण तुम्हाला टाकता येत नाही। स्वधर्माचरण म्हणजे इथे थोडक्यात आपण बघू, म्हणजे
सदाचरणाचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची नेहमी आत्मचिंतनच करायला पाहिजे. तुमच्या बुद्धीला सदाचाराचं वळण लावून किंवा तुमच्या वृत्ती अंतर्गत करून तुम्ही नेहमी आत्मचिंतनात तुमचा रात्रंदिवस तुम्हाला जायला पाहिजे. ते स्वधर्माचरण आहे. म्हणजे तुम्हाला स्वस्वरूपाची तुम्हाला त्यातून प्राप्ती होते असं म्हणतात. आणि हा स्वधर्माचरण टाकता येत नाही. आणि स्वधर्माचरणाचे फायदे बरेचसे आहे. तुमचे मनोरथ पूर्ण होतात, तुमचे कर्म पूर्ण होतात. आणखी त्याच्या पाठीमागे ईश्वराची परमेश्वराची प्रेरणा असते त्याची. आणि म्हणून म्हणतात की हा स्वधर्म जो आहे तुम्हाला, हा स्वधर्म हा तुम्हाला तुमची मनोरथ इच्छा पुरवणारा आहे. स्वधर्म राहटता सकळ काम पूर्णता अशी माऊली म्हणते. स्वधर्म कर्म राहटता म्हणजे स्वधर्माचरण जर तुम्ही केलं, सदाचाराने सत्क्रियेची जर तुम्ही कर्म केली तर ती तुम्हाला सकळ काम पूर्णता म्हणजे तुमचे सगळे कामं पूर्ण होतात. त्यात सत्कर्माचे कार्य करायचे म्हणजे काय, आज लोकांना लुबाडतात आहे, अक्षरशः खोटं बोलतात आहे, फसवतात आहे. हा आहे दुराचाराची कामं आहे, सत्कार्याची कामं नाही आहे. तुम्ही लोकांना विचारलं तर उपदेश करा, तुम्ही योग्य उपदेश द्या. तुम्ही खोटं बोलू नका. साध्या साध्या गोष्टी असतात ह्या, पण आपण ह्या वाईट वर्णाला लागतो त्या. पण त्याच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. आणि स्वधर्माचरणामध्ये जे शास्त्रात सांगितलेले जे कर्मे आहेत, म्हणजे विहित कर्मे त्याला म्हटलं जातात. शास्त्रात सांगितलेली विहित कर्मेच आपण करायला पाहिजे. शास्त्रबाह्य जी कर्मे आहे, शास्त्रबाह्य कर्मे ही करायची नाही, तर ती कर्म निषिद्ध मानले जातात. याच्यामध्ये मुख्य म्हणजे परद्रव्य आणखी परदारा हे दोन निषिद्ध कर्म आहे. दुसऱ्याच्या द्रव्यावर आपण डोळा ठेवायचा, दुसऱ्याचं धन लोबाडायचं, दुसऱ्याला फसवायचं, परद्रव्य दुसऱ्याचं. परदारा म्हणजे परस्त्रीवर आपण वाईट नजर ठेवून तिच्या भोगाची अभिलाषा ठेवायची, हे परदारा. ही परद्रव्य परदारा फार घातक आहे. त्याचप्रमाणे तुमच्या सदाचारामध्ये मद्यप्राशन म्हणजे दारू पिणं, मांसाहार हे सुद्धा तुम्हाला स्वधर्मामध्ये येत नाही. म्हणजे हे सुद्धा तुम्हाला टाकायला पाहिजे, सोडायला पाहिजे, तर तुमचं स्वधर्माचरण होईल. आणि तुमची जी नित्यकर्म जी सांगितली आहे, विहित कर्म जी सांगितली आहे शास्त्रामध्ये, ती तुम्ही जरूर करा. आणि ती करतच तुम्हाला 100 वर्ष आयुष्य जगायचं आहे असं ईशावास्य म्हणताय तुम्हाला. देखे स्वधर्म आचारिता दोषू नासे असता तुझं भ्रांती कवण चित्ता येतं पातकांची. तुम्ही जर हा जर स्वधर्माचरण किंवा स्वधर्माचा आचार, सदाचाराचा आचरण जर तुम्ही केलं तर दोषे नाशे असता. म्हणजे तुमचे जे दोष आहे कर्मामधले, ते कर्मामधले दोष निघून जातात तुमचे. तुमची जी आतारी पापं घडणारे असतात ती पापं घडत नाही. तुम्ही सदाचाराची चांगली कामं करून पुण्याची कामं करतात तुम्ही. त्यासाठी तुम्हाला आत्मज्ञान पण हवं आहे. पण इथे तुम्ही स्वधर्माची पहिले कामं करायला लागा. आणि त्या स्वधर्माच्या कामातून तुम्हाला हे जे अध्यापन जे म्हटलं जातं, तुम्ही अद्वैत ग्रंथाचं अध्ययन करा. तुम्हाला त्यातून आत्मज्ञान प्राप्त होईल. आणि तुमच्या हातून अशा वेळेस जी ज्ञानाने जी कर्म घडली जातात ती सत्कर्माची आणखी चांगली कर्म घडली जातात. आणि अज्ञान आपण काय करतो, आपल्याला अज्ञान असल्यामुळे आपण अज्ञानी आहे. मुळात अज्ञानी म्हणजे आपल्याला पारमार्थिक ज्ञान ब्रह्मज्ञान नाही आहे. आणि त्याच्यामुळे आपण जी कर्म करतो ती कर्म अज्ञानाने केले असल्यामुळे त्या कर्मापासून जास्त आपल्या चुका होण्याच्या किंवा आपल्याला पाप लागण्याची जास्त संभावना असते, त्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे. आणि म्हणजे जवळपास असं धरून चालायला काही हरकत नाही, 60-70% आपण अज्ञानाने कामं जी करतो ती चुकीची कामं करतो आपण. आणि या चुकीच्या कामापासून आपल्याला कर्मबंध लागत असतो आणि पाप लागत असतं ते. तर तुम्ही स्वधर्माचरण करायला लागले, शास्त्रबद्ध जर कर्म करायला लागले, तुम्हाला जर आत्मज्ञान प्राप्त झालं, तर तुम्ही सज्ञानाने म्हणजे ज्ञानासहित जी कर्म तुम्ही कराल ती कर्म तुमची पुण्याची होतील. तुमच्या हातून सदाचार घडेल. आणि म्हणून सदाचाराची वागणूक किंवा सदाचार हा ठेवणं, स्वधर्माचरण करणं आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं समजलं जातं. आणखी सगळ्या संतांनी आणखी गीतेमध्ये सुद्धा सांगितलं आहे, भागवतामध्ये सांगितलं आहे की तुम्ही तुमचं स्वधर्माचरण पाळा, तुमचा स्वधर्म पाळा तुमचा. आणि स्वधर्माने तुमचे इतर जे दोष आहेत तुमच्या आचरणातले, ते दोष तुमचे नष्ट होतात. ते दोष हे फलाशेने लागतात असं म्हणतात ते. म्हणजे तुम्ही फलाशा टाकून द्या. कर्मयोगाचा जो सिद्धांत सांगितला आहे माऊलींनी, तो तुम्हाला फळाचा त्याग करायचा आहे. दोष हे कर्मफळाने लागतात. तुम्ही कर्म जरूर करा, पण फलाची आशा करू नका असं म्हणतात ते. ती फलाशयाची आशा धरून जर कर्म केले तर त्या फलाशयाच्या आशाने तुमचं कर्म हे तुमचं पापाचं कर्म होतं ते.
आणि अशी पापाची कर्म आपल्याच्याकडून घडत गेल्यामुळे ती अशी कर्म साठून जातात, साठत होतात, संचित कर्म होतात तयार ती, आणि आपल्याला जीवनातलं सुख आपलं नाहीसं होतं त्याच्यामुळे. तर याच्यामध्ये कर्म करताना आणखी सांगितलं आहे की कर्म हे तुम्ही निष्काम कर्म करायला पाहिजे. निष्काम कर्म म्हणजे कशी करायची ते आपण पाहू. पण स्वधर्माचरणाचं महत्त्व सांगताना माऊली असं म्हणते की जसं सैनिक जेव्हा लढाईला जातो सैनिक, तर तो अंगात चिलखत घालून जातो. तर चिलखत घातल्याने काय होतं, सैनिकाला जे शस्त्राचे वार असतात ते त्याला लागत नाही, सोसत नाही त्याला. म्हणजे शस्त्र लागतच नाही, शस्त्र वार त्याच्यावर करत नाही, कारण त्याच्या अंगात चिलखत घातलेला आहे. आणि चिलखतीने तो शस्त्राचा वार हा डावलला जातो म्हणा, किंवा शस्त्राच्या त्याला हे होत नाही, इजा होत नाही, किंवा त्याला मृत्यू येत नाही, असं हे चिलखत आहे. तर स्वधर्माचरण माऊली म्हणते स्वधर्माचरण असं चिलखत आहे की स्वधर्माचरणाचं चिलखत घालून तुम्ही तुमचे सर्व कर्म करा. ते स्वधर्माचरणाच्या चिलखतेने तुम्हाला ही जी पापाची जी कर्म आहे, ही पापाची कर्म तुम्हाला तुमच्या हातून घडणारच नाही. अशा पद्धतीचे तुम्ही कर्म स्वधर्माचरणाने करू शकता. म्हणजे तुम्हाला एक प्रकारचं चिलखत किंवा एक प्रकारचं तुम्ही आवरण पांघरून घेतलेलं आहे की ज्यामुळे तुमच्या हाताने असे चुकीची किंवा पापाची कर्म होणार नाही. म्हणून स्वधर्माचरण महत्त्वाचं आहे. आता निष्काम कर्म कशी करायची याच्या बाबतीत एक 2 सिद्धांत गीतेमध्ये सांगितले आहेत. त्यातला एक मुख्य सिद्धांत असा आहे की तुमच्या कर्मामध्ये तुम्ही कर्तेपद किंवा कर्तेपण किंवा अहंता, अभिमान तुम्ही आपल्याकडे ठेवू नका. तुम्ही आपल्याला याच्या एकदम विरुद्ध प्रकारची आपल्याला एक वृत्ती लागली असते की जे काही केलं ते मी केलं आहे. तुम्ही मोठ्या अभिमानाने सांगता की मी हे कर्म केलं आहे, मी आज स्कूटर घेतली आहे, मी गाडी घेतली आहे, मी घर बांधलेलं आहे, मी इतक्या वर्ष नोकरी केली, मला एवढी पेन्शन मिळते, अमुक टमुक. म्हणजे अशा पद्धतीचा आपण अभिमानाने गोष्टी लोकांना सांगत असतो. किंवा एखादा व्यापारी असला तर तोसुद्धा मोठ्या अभिमानाने सांगतो की माझी एक फॅक्टरी होती, सुरुवातीला एक लेथ होती माझ्याकडे, फक्त त्या लेथमधून मी आज किती मोठी फॅक्टरी तयार केली आहे, आज माझी 1 नाही 4 फॅक्टऱ्या तयार झाल्या आहे. हे अभिमानाने सांगतो. त्याच्यात किती ते काळे कर्म केले ते सांगत नाही तो. किती लोकांना लुबाडला, किती लोकांना त्यांनी फसवलं, आणि गव्हर्नमेंटचे टॅक्सेशन दिले नाही दिले, किंवा व्यापाऱ्यांना इतर व्यापाऱ्यांना कस्टमरला कसं लुबाडलं ह्या गोष्टी सांगत नाही तो. पण मी एका फॅक्टरीच्या 4 फॅक्टरी केल्या हे मोठ्या अभिमानाने सांगतो तो. ही आपली वृत्ती आहे. म्हणजे अभिमानाने जगण्याची वृत्ती आहे. आणि आपल्याकडे कर्तेपण घेण्याची आपल्याला एक सवय लागली आहे. प्रत्येक ठिकाणी आपण कर्तेपण दाखवतो आपलं. अरे मी शेती करतो आहे, पहा शेतीमध्ये काय पीक आलं माझ्या. अरे पण ते पाऊस नसता पडला तर पीक आलं असतं का तुझं. पण अशा पद्धतीचा अभिमान घेतो. तर ही अहंता आहे. हा जो अभिमान आहे तुम्ही कर्मामध्ये ठेवू नका, हा त्यातून वजा करा असं म्हणतात ते. किंवा अहंता बाळगू नका, केल्याचा एवढा मोठा गावगावा करू नका की मी केलं. अभिमान नको कर्मामध्ये तुमच्या. म्हणजे हा अहंता तुम्ही वजा करायला पाहिजे, टाकून द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय, त्या कर्माचं फळ तुम्ही भोगू नका. म्हणजे कर्माच्या फळाची आशा ठेवू नका. आपल्याला आजकाल असं झालं कलियुगामध्ये की तुम्हाला जर कर्माचं फळ मिळालं नाही तर तुम्ही ते कर्मच करायला तयार नाही. असे आजकालचे लोक इतके स्वार्थी झालेले आहे की त्याला म्हटलं अरे तू जाऊन करू नये, तर तिथे तर कशाला जाऊ मी, काय तिथे मला मिळणार आहे, मला काय तिथे कोणी काय मोबदला देणार आहे का, माझ्या जाण्या येण्याचा किंवा खर्च देणार आहे का जाण्या येण्याचा, इथून आपली गोष्ट असते. मग मी जात नाही तिथे. नाही म्हणजे तुमचा हा स्वार्थ आहे. ते तुमच्या कर्मापोटी तुमचा स्वार्थ पहिला तुमचा हेतू आहे. आणि तुम्हाला त्याचं फळ तुम्हाला पहिले माहीत करून घेता तुम्ही, किंवा पहिले जर फळ मिळालं तरच मी ते कर्म करतो. तर ही फलाशेनी कर्म केलेलं म्हणजे तुमचं कर्माचं तुम्हाला पाप लागेल, कर्माचे बंधनं तुम्हाला लागतील. तर हे असं फलाशेनी कर्म करायचे नसतात. म्हणजे तुमच्या कर्म जे तुम्ही करताय, कर्मातून तुम्ही तुमची फलाशा वगळा, तुमचा देहाभिमान वगळा, तर ती कर्म तुमची निष्काम कर्म होतील. निष्काम कर्माचा जो सिद्धांत सांगितला आहे, कर्माचा सिद्धांतावर तसेच धर्माचरणावर आपली बरीच निरूपणं झाली आहे याच्यावर. ती परत ऐकावी असं मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. कारण की काही गोष्टी रिपीट होतात सांगताना, पण ते सांगणं आवश्यक आहे या मुद्द्याला धरून. तर त्यामुळे ही जी कर्माची जी गती आहे, कर्माची गती हे महान गती खूप गहन आणखी महान समजल्या जाते. ती आपण लगेच ओळखू शकत नाही की या कर्माच्या गतीतून आपल्याला कशा पद्धतीचं फळ मिळणार आहे किंवा काय मिळणार आहे. त्याच्यामुळे आपण ही अहंता कर्मातून काढायला पाहिजे. आणखी कर्माचं फळ आपण सोडून द्यायला पाहिजे. सोडून द्यायचं म्हणजे काय, ह्या दोन्ही गोष्टी आपण कर्म करण्याच्या अगोदर, कर्म करताना आणि कर्म केल्यानंतर हे सगळं ईश्वराला आपण अर्पण करायचं. कारण की कर्म आपण ईश्वराच्या प्रेरणेने करत असतो आपण ती. आणि कर्मामध्ये यश देणं अपयश देणं हे ईश्वराचं काम आहे.
तेव्हा तुमचे कर्म कशी झाली त्याच्या हिशोबाने ते ठरवून तो तुम्हाला म्हणजे त्याचा लेखाजोखा ईश्वराकडे असतो, परमेश्वराकडे असतो आणि त्याच्या लेखाजोखाप्रमाणे तुम्हाला ते कर्माचं फळ देतो तुम्हाला तो. त्याच्यामुळे कर्माची आशा ठेवणं ही पण व्यर्थ आहे आणि कर्म त्याच्या प्रेरणेने होतात. म्हणून कर्मापूर्वी आणखी कर्म करताना आणि कर्म झाल्यानंतर ही ईश्वराला अर्पण करा असा गीतेमध्ये एक मोठा सिद्धांत सांगितलेला आहे. तर म्हणजे ही कर्म आपल्याला देवाला वाहायला पाहिजे. कर्म केल्यानंतर माऊली काय म्हणते पहा, परी कर्मफळी आस न करावी. परी कर्मफळी आस न करावी म्हणजे कर्मफळाची तुम्ही आशा सोडून द्या. कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न धरावी. कुकर्मी संगती न धरावी म्हणजे आपली संगतसुद्धा प्रपंचामध्ये बरेचदा आपल्याला वाईट मार्गाने नेते. आपण लहान मुलांना म्हणतो, अरे शाळेमध्ये जरा चांगले मित्र बघ बरं, तो काहीतरी वाईट मार्गाने जाऊन तुला ते मित्र तुम्हाला हे करतं. आजकाल आहे तशा पद्धतीची संगत, वाईट संगती तुम्हाला शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये असे लोक असतात. किंवा तुम्ही एखाद्या वेळेस कस्टमर जर तुमच्याकडे आला तर कस्टमरसुद्धा तुम्हाला वाईट वर्णाला लावतो तो. हे तुम्ही प्रपंचात राहून तुम्हाला माहीत आहे की बा हे वाईट गोष्टी शिकवणारे, वाईट गोष्टी लावणारे लोक तुम्हाला कसे त्या वाईट मार्गाला लावतात आणि मग तुम्हाला ती सवय लावली की मग तुम्ही त्या सवयीमध्ये आसक्त होऊन बसतात. मग तुम्हाला ती गोष्ट रोजच हवी असते. उदाहरणार्थ एक दारू घ्या किंवा तंबाखू घ्या. कोणा एका मित्रावर तंबाखू खायला पाहिजे. आणि तंबाखू आज इतकं प्रचलित झालेलं आहे, दारू आज इतकी प्रचलित झाली आहे. ज्या राज्यामध्ये दारू म्हणजे आज सर्रास मिळते, लोकांना वाटतं काय एक पीक घेतला काय झालं, काय नाही चालतं आपल्याला. पण ही सदाचाराची वृत्ती नाही आहे बरं. ही सदाचाराची वृत्ती नाही आहे. मांसाहार, मद्याहार हे सगळं वर्जित आहे याच्यामध्ये परमार्थामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं सोडावं लागेल किंवा त्याचा त्याग करावा लागेल. तर ही जी वाईट संगती सांगितली आहे तुम्हाला मी, तर तुमचे मित्रमंडळी, तुमच्या मुलांचे मित्रमंडळी, मैत्रिणीसुद्धा आणखी हे तुम्हाला अधोगतीला नेतात. न चुकून आपण त्यांच्यामध्ये राहतो, वावरतो. त्यांची संगत आपल्याला मग हवीविषयी वाटते आणि मग ती संगत अशी आपल्याला अधोगतीला घेऊन जाते ती संगत आपल्याला. त्याच्यामुळे म्हणतात आणि कुकर्मी संगती न धरावी. हे प्रपंचाचे सिद्धांत आहे. प्रपंचामध्ये कसं वागावं हे माऊली सांगते इथे आपल्याला. परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न धरावी. हे सत्क्रियाचं आचारावी हेतूविण. म्हणजे तुम्ही हेतू सोडून ह्या गोष्टी करा. निस्वार्थीपणाने तुम्ही गोष्टी करा. जमत नाही आपल्याला ते, पण ह्या प्रपंचात कसं राहायचं, प्रपंच सुखी कसा करावा याचे सिद्धांत सांगितलं आहे माऊलीने. आतापर्यंत आपण जे सिद्धांत बघितले, कर्म सगळ्यात त्यात महत्त्व आहे. आणि कर्मविना काहीच पण तुम्ही राहू शकत नाही. म्हणजे कर्म करूनच तुम्हाला जीवन जगावं लागतं. क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. तर तुम्हाला क्रिया करायची आहे, पण ती सत्क्रियाची क्रिया करा असं माऊली म्हणते इथे. आणखी दुसरं आहे, कर्म आधारे रहाटीजे परी कर्मफळ न निरीक्षिजे. तोच सिद्धांत सांगितला आहे. कर्म आधारे रहाटीजे म्हणजे कर्म करा तुम्ही, कर्म करूच तुम्ही जीवन जगा. परी कर्मफळ न निरीक्षिजे. पण कर्मफळावर तुम्ही नजर नको. कर्मफळाला तुम्हाला मिळणार आहे म्हणून त्याच्यावर तुम्ही अशी नजर ठेवून ते कर्म मिळणार या हेतूनी, या प्राप्तीनी, या स्वार्थपणाने तुम्ही ते कर्म न करावी असं त्यांचं सांगायचं आहे. जैसा मंत्रज्ञ न बाधीजे भूतबाधा. म्हणजे एखाद्याने त्याला मंत्र सांगितला एखाद्याने की हा मंत्र म्हण म्हणजे तुला भूतबाधा होणार नाही. असे तांत्रिक लोक देतात मंत्र. त्याला भूतबाधा किंवा भीती वाटते भूतांची, ते तांत्रिकाकडे जाऊन मंत्र घेतात की मला मंत्र द्या काहीतरी, मला भूत येऊन सतावतं मला. तो त्याला एक मंत्र देतो आणि त्यांनी मंत्र म्हटला की भूत निघून जातं असं म्हणतात ते. तसा हा आपला राहण्याचा मंत्र आहे, प्रपंचातला मंत्र आहे की जिथे तुम्ही कर्मा आधारे रहाटीजे परी कर्मफळ न निरीक्षिजे. परी कर्मफळी आसन न करावी हे मंत्र आहे. प्रपंचातले मंत्र देते आहे माऊली आपल्याला की त्याच्यामुळे तुमची ही जी भूतबाधा आहे म्हणजे कर्मफळाची किंवा आपल्याला जे जीवन सुखकारक दुःखाची जी भूतबाधा आहे ती भूतबाधा आपली निघून जाईल. हे कर्मफळाचे सिद्धांत आहे आणि कर्मयोगाचे सिद्धांत आहे. आणि मी कर्मफळ राहून आपण कर्म करून कर्मफळ त्यागावं असं माऊली म्हणतात आहे. याच्यामध्ये आणखी माऊलीने काहीतरी आणखी 2-3 भागवतामध्ये पण काही त्यांनी श्लोक टाकले आहे. भागवतामधला श्लोक बघा. आता तुम्ही जे कर्म जे करता सुधामाचरणाचं ते कसं म्हणतात, हेतू अहेतुक कर्माचरण. म्हणजे तुम्ही हेतुपूर्वक केलं काय, अहेतुपूर्वक केलं काय. हेतू अहेतुक कर्माचरण तेही करी जो कृष्णार्पण. म्हणजे तुमचं कर्म स्वार्थाचं झालं काय, निस्वार्थ झालं काय, दोन्ही प्रकारचे कर्म तुम्ही कृष्णार्पण करा. तेही करी जो कृष्णार्पण ते उत्तम माझी भक्ती जाणं हे निरूपण हरी सांगे.
म्हणजे तुमचे कर्म वाईट झाले, चांगले झाले, स्वार्थाचे झाले, निस्वार्थाचे झाले, कसेही जरी झाले तर तुम्हाला ते कर्म कृष्णार्पण करणं आवश्यक आहे. म्हणजे देवाला ती कर्म वाहणं आवश्यक आहे. बाबा तुझ्याच प्रेरणेने केले आहे, मग त्याचं फळ काही मिळो मला, पण हे देवाला फळं वाहून आपल्याला मोकळं व्हायचं आहे. हेतुक अहेतुक कर्माचरण तेही करी जो कृष्णार्पण, म्हणजे ते तुम्हाला कृष्णार्पण करणं आवश्यक आहे. ते उत्तम माझी भक्ती जाणं तेची निरूपण हरी सांगे. अशा पद्धतीचं हरी आपल्याला निरूपण देतो आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून करायला पाहिजे प्रपंच करताना. कर्म आधी मी कर्मकर्ता. कर्म आधी मी कर्मकर्ता म्हणजे कर्म करण्याच्या पूर्वी मी आहे. मी म्हणजे कोण? इथे भगवंत आहेच. त्याच्या प्रेरणेने मी कर्म केले म्हणून तो म्हणतात की कर्म आधी मी कर्मकर्ता. कर्मी कर्मसिद्धीचा मी दाता. कर्म आणखी कर्म जे तुम्हाला करायला सांगितले आहे, जे कर्म तुम्ही करता त्याचा दाता किंवा त्याचा सिद्धीदाता मीच आहे. आणखी काय म्हणतात पुढे? कर्मी कर्माचा मी फळ भोगता. या नाव कृष्णार्पिता कर्माची. म्हणजे कर्म करण्यापूर्वी, कर्म करताना, आणखी कर्म झाल्यानंतर या तिन्ही अवस्थेमध्ये ईश्वराचं अधिष्ठान आहे, ईश्वराची प्रेरणा आहे. आणि म्हणून ती कर्म त्याचं स्मरण करून, ईश्वराचं स्मरण करून तुम्हाला ती करायची आहे. आणि कर्म करताना आणखी केल्यानंतर आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर मग ती अपूर्ण राहो, पूर्ण राहो, कशी राहो ती कर्म, ती ईश्वराला कृष्णार्पण करा तुम्ही. हे कर्माचं एक तत्त्व आहे आणि सिद्धांत आहे हा. तर अशा पद्धतीचं तुम्हाला हे कर्म आपल्याला प्रपंचात राहून करायचं आहे. आणखी फळ कसं आहे? हे फळाला इथे कल्पना आहे, इथे दृष्टांत दिला आहे की हे माशा पकडण्याकरता जसा कोळी हा माशाला आमिष लावतो किंवा एक भक्ष्य लावतो त्या गळाला, आणि मासे त्या भक्ष्याला आमिषाला खाण्याकरता जातात आणि मासे त्यात कोळ्याच्या जाळ्यात फसतात किंवा त्यांचा मृत्यू आमिषाच्या याने जाऊन त्यात अडकतात ते. तर ही जी विषयांची लालसा आहे, ही विषयांची लालसा आपल्याला एक झालेला भ्रम आहे. आणि हे आमिष आहे, एक प्रलोभन आहे आपल्याला. हे प्रलोभन तुम्ही टाळायला पाहिजे प्रपंचात. आपण यालाच फसतो, बरेचदा यालाच फसतो की अरे तिथे फुकटात एंट्री आहे, किंवा फुकटात तुम्हाला तो काहीतरी पुस्तक वाटून राहिला, किंवा फुकटात तुम्हाला तो काहीतरी वस्तू मिळवून राहिला. आजकाल इलेक्शनमध्ये लोक वाटतात, पण त्याच्या पाठीमागे त्याचा उद्देश आहे की तुम्ही त्याला मतं द्या. आता जे इलेक्शन झाले आहे किंवा होतील आहे, की इलेक्शनमध्ये तुमचे नगरसेवक झाले, तुमचे पुढारी झाले तुमच्या एरियातले, तुम्हाला ते काहीतरी प्रलोभन दाखवतात, काहीतरी वस्तू देतात. मास्क वाटतील, नाही तर सॅनिटायझर वाटतील, नाही तर मग तुम्हाला आणखी काहीतरी दुसऱ्या प्रकारच्या वस्तूचे प्रलोभन देतात ते. आणि तुमच्या घरी येऊन पोचतो होतं सगळ्या गोष्टी. ते त्याचा पाठीमागचा हेतू काय त्याचा की तुम्ही त्याला मतं द्या, वोटिंग करताना मतं द्या. या प्रलोभनाला तुम्ही बळू नका पडू. तुम्ही तुमचा स्वतंत्र निर्णय घ्या, कोणाला मत द्यायचं आहे, कोणाला नाही द्यायचं आहे तुम्ही ठरवा. पण या प्रलोभनाला जर बळी पडले तर तुम्हाला तशी ती सवय लागते तुम्हाला प्रलोभन घ्यायची, आणि त्याच्यामध्ये तुम्ही आसक्त होत जातात. म्हणजे ह्या ज्या आपल्या मनात उत्पन्न ज्या कामना आहे, ह्या कामना आपल्याला टाकायला पाहिजे. हे संकल्प विकल्प तुम्हाला टाकायला पाहिजे. सोडूनही कामना सर्व फिरे म्हणजे इच्छा तुमच्या सगळ्या तुम्ही टाकून दिल्या, मनातला काम तुमचा शांत झालेला आहे. सोडूनही कामना सर्व फिरे, होऊनी निस्पृह अहंता ममता गेली, झाला तो शांतीरूपची. म्हणजे तुमची अहंता ममता गेली आहे, तुम्ही निस्वार्थीपणाने निष्कामपणाने तुम्ही कार्य करताय. अशी जर तुम्ही कार्य केली तर तुम्हाला त्याचं निश्चितपणे चांगलं फळ मिळेल आणि तुम्ही त्यातून संसार भावसागरात तरून जाल. असे मुख्य आपण प्रपंचातले प्रपंचाबद्दलच्या आपण काही युक्त्या बघितल्या. आणि इथे एक शेवटला श्लोक ओवी मला तुम्हाला सांगा वाटते. प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाणं. सावधानता म्हणजे प्रपंच करताना ही सावधानता आहे. हे जे युक्त्या तुम्हाला सांगितल्या आहे, मनाचा निग्रह करा, किंवा कर्म करताना तुम्ही निष्काम कर्म करा, किंवा आणखी तुम्हाला प्रपंच शाश्वत आहे, प्रलोभनाला बळी पडू नका, हे जे सांगितलं आहे युक्त्या सगळ्या. प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाणं. असं तुम्हाला सावधानीने तुम्हाला प्रपंच करायचा, तर तुमचा प्रपंच सुखकर होईल, सुखाचा होईल. नाही तर काय होईल? प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा, म्हणजे तुम्हाला प्रपंची साधना होणार नाही, परमार्थ पण साध्य होणार नाही. अशा पद्धतीचं तुम्हाला आचरण करणं आवश्यक आहे प्रपंचामध्ये.
सद्गुरू गोंदवलेकर महाराजांनी याच्यावर बरेचसे छोटे छोटे उपाय सांगितले आहे. समर्थ रामदास स्वामींनी पण सांगितले आहे, तुकाराम महाराजांनी पण सांगितले आहे. त्याची थोडक्यात आपण बघू की त्यांचे मोठे मोठे उपदेश काय आहे. तुम्ही उदास वृत्तीने जगा, हे कशाची आशा नका करू. उदास म्हणजे काय, तुम्ही खिन्न वृत्तीने नाही राहायचं. उदास म्हणजे कशाचं आकर्षणाला तुम्ही बळी नका पडत. म्हणजे तुम्हाला वस्तू मिळाली काय नाही मिळाली काय आपल्याला काही फरक पडत नाही, अशी उदास वृत्ती पाहिजे. नाही तर मग काय, आपल्याला प्राप्ती आणखी अप्राप्त वस्तूच्या गोष्टी, आपल्याला अप्राप्त वस्तू त्याचा आपल्याला एक मोह असतो की मला ती अप्राप्त वस्तू पाहिजे. तर प्रपंचामध्ये राहताना तुम्ही उदासीन वृत्तीने राहा असं म्हणतात आहे. ते जे जे आपणाचं ठावे ते ते दुसऱ्याचं शिकवावे. जैसा बोले तैसा चाले, फार मोठी म्हण आहे, जैसा बोले तैसा चाले. पण आज मॅनेजमेंटमध्ये हे म्हणतात आहे, डू व्हॉट एव्हर यू से व्हॉट यू डू अँड डू व्हॉट यू से. हेच आहे, जैसा बोले तैसा चाले. त्याच्या आतबाहेर अशी विषमवृत्ती नाही आहे, तो जो बोलतो तेच करतो. हे संतांचं सांगणं आहे तुम्हाला. मरावे परी कृतीरूपी उरावे, समर्थांचा ब्रीदवाक्य आहे. दुसऱ्याचे अंतर जाणावे, म्हणजे दुसऱ्याशी वागताना दुसऱ्याशी बोलताना तुम्ही थोडं अंतर ठेवून वागा. म्हणजे त्याच्या मनात काय आहे, त्याला तुमच्या बोलण्याने काही दुःख तर होणार नाही, किंवा त्याच्या मनात काय आहे ओळखून तुम्ही त्याच्याशी वागा. एकदम त्याशी लगट करून मग तुम्ही त्याचा पश्चाताप नका करून घेऊ. नेमकीची बोलावे वादविवाद करू नये. नेमकीची बोलावे वादविवाद करू नका. लहान सहान गोष्टी घरातही वादविवाद होतो, मित्रमंडळीतही वादविवाद होतो, ऑफिसमध्येही वादविवाद होता. हा वादविवाद टाळा तुम्ही. ठीक आहे, तुझे मतं आहे बा, तू तुझ्या मताप्रमाणे विचारप्रमाणे राहा, मला हे मतं पटत नाही, मॅटर क्लोज्ड, विषय संपला असं म्हणतात लोक आजकाल. ज्यांनी वादविवाद सोडून द्यावा, ज्यांनी सुखे संवाद करावा. वादविवाद सोडायलाच पाहिजे. तुटे वाद संवाद तेथे करावा. विवेके अहंभाव हा पालटावा. विवेके अहंभाव हा पालटावा. आणि शेवटी समर्थ म्हणतात आहे, ज्यांनी बोलण्यासारखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. म्हणजे तुम्हाला आल्याचं सुख नाही आणि गेल्याचं दुःख नाही, अशा पद्धतीचं तुमचं आचरण असायला पाहिजे. तरीच तुम्ही या प्रपंचामध्ये तुमचं जीवन सुखकर होईल. ज्यांनी बोलण्यासारखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. आल्याचे सुख नाही आणि गेल्याचे दुःख नाही, अशा पद्धतीचं हे आपलं आचरण असायला पाहिजे प्रपंचामध्ये. आणि अशा पद्धतीचे कर्म करायला पाहिजे. हे लहान लहान युक्त्या आहे ज्या प्रपंचात राहण्याच्या, ज्या संतांनी आपल्याला त्यांच्या प्रवचनातून त्यांच्या वाङ्मयातून सांगितलं आहे, त्याचा आपण अंगीकार करायला पाहिजे. म्हणजे ते पाळलं जर नाही आपण, तर मग क्रियेने वाचाळता व्यर्थ आहे. मग खाण्यात माझाही अर्थ नाही, आणखी जे संत सांगून गेले त्यांच्याही बोलण्यात अर्थ नाही. आपण दुःखीत राहतो शेवटी. तर मला तुम्हाला परत नंबर विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओला सबस्क्राईब करावे, शेअर करावे. जय जय रघुवीर समर्थ.